नमस्कार मंडळी, हे असे पांढरे शुभ्र अगदी तांदळाच्या पिठीसारखे दिसणारे मऊ लुसलुशीत मोदक बनवायचे आहेत का तुम्हाला? तर बघा संपूर्ण व्हिडिओ. तर त्यासाठी कढईमध्ये ना 2 चमचे तूप घालून घेतलं, 1 चमचा खसखस घातली, खसखस चांगली अर्धा मिनिट तुपामध्ये परतून घेतली आणि ह्या कपाच्या मेजरमेंटने 2 कप ओल्या नारळाचा चव घेतला, चांगला 2-3 मिनिटं परतून घेतला आणि मग त्याच कपाने 1 कप गूळ घालून घेतला. सगळा गूळ खोबऱ्यामध्ये एकजीव करून घेतला आणि वरून ना जायफळ वेलचीची पूड घालून घेतली. सारण इथं तयार झालेलं आहे. आता उकड काढण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप दूध घेतलेलं आहे. थोडं दूध थोडं पाणी घेतलं तरी चालेल. दूध उकळायला ठेवलं. आता हा इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर बारीक नसेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्या आणि अजिबात कलर न बदलता 2 मिनिटं रवा छान भाजून घेतला. थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेतलं यामध्ये. त्यानंतर उकळलेलं सगळं दूध थोडं थोडं करून या रव्यामध्ये घालून अगदी एकसारखं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघा अगदी घट्टसर गोळा तयार झालेला आहे. 1 मिनिटासाठी याच्यावरती ताट झाकून ठेवूया. छान वाफ बसली. आता बघा अजून छान ना मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे रव्याचं. ताटामध्ये काढून घ्यायचं. गरम आहे त्यामुळे पळीनच थोडं व्यवस्थित ह्याला पसरून घेतलं आणि हलकं कोमट झाल्यानंतर पाण्याचा हात लावून अगदी चरा ह्याला मळून घ्यायचं आहे. जितकं हा रव्याचं जे पीठ आहे ते छान मळलं जाईल तितके ना हे मोदक छान होतात. अजिबात कुठेही चिरत नाहीत, फाटत नाहीत. इतके छान मोदक जसे की तांदळाच्या पिठीचे होतात, सेम त्याच पद्धतीनं. बघा अशा पद्धतीनं ना हे मी मळून घेतलेलं आहे. अगदी छोटा गोळा केला पण त्याला कुठेही क्रॅक किंवा चिरा गेलेला नाही. अगदी आपण तांदळाच्या पिठीची कशी पारी बनवतो त्याच पद्धतीनं खोलगट पारी बनवून घेतली. फक्त थोडीशी जाडसर ठेवायची. त्यामध्ये 1 चमचा सारण भरून घेतलं आणि अगदी अजिबात कळ्या न पाडता सुद्धा ना उभा असा आकार देऊन हा मोदक आहे तो असा पूर्ण बंद करून घ्यायचा आहे. घरातील एखादा असा चमचा घ्यायचा आणि चमच्याने ना ह्याला 21 वेळा असा छान चिरा देऊन घ्यायचे आहेत. बघा खूप सुंदर अजिबात हाताने पाकळ्या न पाडता सुद्धा सुबक मोदक तयार होतो, तोही 21 पाकळ्यांचा. आता वरती टोकाला धरून हातावरती हलक्या हाताने असं दाबून घ्यायचा म्हणजे अगदी त्याला छान गोलाकार येतो आणि ज्या पाकळ्या आहेत त्या छान विलग होतात. वरचं एक्स्ट्राचं टोक काढून घेतलं आणि बघा केसर काडी लावून घेतली. सेम ह्याच पद्धतीने ना आपण दुसरा देखील मोदक करून बघूया. खूप सोपी पद्धत आहे. अजिबात कळ्या पाडायला लागत नाही तरी सुद्धा खूप सुबक मोदक तयार होतो. दिसायला खूप छान दिसतो आणि चवीला म्हणाल तर भन्नाट असा लागतो. बाप्पाही खुश होतील आणि घरचेही खुश होतील. तर दुसरा सुद्धा मोदक ह्याच पद्धतीने मी करून घेतला. सगळे मोदक इथं तयार झालेले आहेत. सगळे ना केळीच्या पानामध्ये असे काढून घेतलेले आहेत. साईडला ना मी भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यावरती ही चाळण ठेवूया आणि अगदी 15 मिनिटासाठी ना आपण हे मोदक आहेत ते वाफवून घेणार आहोत. तर बघा अगदी 15 मिनिटामध्ये ना छान मोदक वाफवले गेलेले आहेत. अजिबात ते चिकट झालेले नाहीत. तुम्ही सुद्धा आपल्या लाडक्या बाप्पांसाठी असे मोदक करून बघा. पुन्हा भेटू तोपर्यंत बाय.